नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टोफूची भाजी. टोफूला सोया पनीर पण म्हणतात. हे सोयाबीनच्या दुधापासून बनलेले असते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट चांगले आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातच आपण ही भाजी बनवणार आहोत. चला तर बनवूया टोफूची भाजी. मी इथे पाव किलो टोफू घेतलाय. हा 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून घेतला आहे. यावर 1 चमचा लाल मिर्च पावडर घालते, अर्धा चमचा धने पावडर, थोडं मीठ घालायचंय. मीठ इथे कमी घालते कारण भाजीत मीठ घालणारच आहोत. यामध्ये टाकू 2 चमचे दही. शक्यतो ताजं दही वापरायचं कारण ते फारसे आंबट नसते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालूया. हे तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून टोफू घालून घेऊयात. टोफू सगळा एकदा घातलं तरी चालतो कारण टोफू हा पनीर सारखा सॉफ्ट नसतो, म्हणून तो सगळा घातला तरी काही प्रॉब्लेम नाही. हा टोफू तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याची चव फार छान लागते. येथे त्याच कढईत आपण पुन्हा एकदा तेल घालून घेतो. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, कर्णफुलाचे तुकडे, अर्धा दालचिनीचा तुकडा, 1 विलायची, 2 ते 3 लवंग आणि 1 तेजपत्ता घालून घेते. हे सगळं तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालतोय. कांद्याची ग्रेव्ही करण्यापेक्षा बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतला तर भाजीमध्ये कांद्याची टेस्ट छान लागते. कांदा व्यवस्थित परतून झालाय. यावर बारीक चिरलेला लसूण घालून थोडीशी कोथिंबीर, 2 टोमॅटोची ग्रेव्ही मिक्सर मधून केली होती ती आता इथे मी घालून घेत आहे. ही ग्रेव्ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो. यामध्ये आता लाल मिर्च पावडर, अंबारी मसाला, धने पावडर, लसण मसाला व काळा मसाला घालून घेऊया. मार्केटमध्ये टोफू मसाल्याचं पॅकेट मिळतं, ते मी इथे आणून दुधामध्ये मिक्स केले ते इथे घालते. टोफू मसाला घालायचं ऑप्शनल आहे, तो न घालताही आपण भाजी करू शकतो, परंतु टोफू मसाल्याने भाजीची चव फार छान लागते. 1 वाटी मलाई मी घालत आहे. 2 मिनिट भाजीमध्ये चमचा घालत ठेवूया जेणेकरून मलाई व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होईल. तो टोफू मी फ्राय करून ठेवला होता तो इथे घालून घेते. मस्त दिसते भाजी, वास पण फार छान येतोय. यावर आपण चवीनुसार मीठ घालू. मीठ कमी घालायचं कारण आपण आधीही टोफू मध्ये मीठ घातलेलंच आहे. गरम मसाला घाल. झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी मंद आचेवर ठेवू. पाहूया भाजी झाली का. भन्नाट असा वास येतोय भाजीचा. भाजी पण एकदम घट्ट अशी झाली. आपली टोफूची भाजी तयार आहे.